बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेली एक होडी नदीत उलटली। प्राथमिक माहितीनुसार होडीत 35हून अधिक भाविक सवार होते। होडीचा तोल गेल्याने हा अपघात घडला असून यात एका महिला भाविकेचा बुडून मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते। नदी पार करत असताना अचानक होडीवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली। होडीत क्षमतेपेक्षा जास्त सुमारे 35हून अधिक प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे। होडी उलटताच नदीत एकच गोंधळ उडाला आणि भाविकांनी मदतीसाठी आर्त हाक मारली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। युद्ध पातळीवर मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून काहींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। प्रशासनाला काही जण अद्याप बेपत्ता असल्याची शक्यता वाटत आहे। स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून नदीत सातत्याने शोध मोहीम राबवण्यात येत आहे। तसेच या दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे। घटना झाली, त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला। 50च्या पुढे बाया बसतो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत लोक बुडायला। त्यांनी बळजबरी लोक बसले तरी बाया अडत तरी पैसे त्यांनी 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे। इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये खोल पाणी होतं, सगळं तळाला गेले। मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले। वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली, तिथून पुढे लोक त्यांनी वळले, त्या माणसाने बुडून नाही दिलं। होती एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते। याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे। 10 लोक गेले नाही पाहिजे। त्याला धरून जोडायला बसताना त्याला विचारलं एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, ओ मावशी 50च्या पुढे बसतो। त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे। आता सध्या म्हणा 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला। भगवान बाबा आम्हाला उलट कृपा झाली आमच्या समजे। आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना, खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये 50 उतरत होतो, आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय। त्याच्यात कमी 60-70 किती लोक असते ना, 60-70च्या पुढे असते। पूर्ण भरलेली होती, आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7। आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं इथं। घटना घडली होती, तुम्ही बोटीमध्ये होतो स्वतः, आम्ही बुडलो होतो, आम्ही वाचलो तर आम्हाला उलट चांगलं झालं। आम्हाला देवाची कृपा झाली, आमच्या मधल्या समजाची देवाची कृपा झाली।